सो वाणीने तुम्हाला मस्त असं गुड मॉर्निंग विश केलं आहे आणि वाजले सकाळचे 10:30. आम्ही निघालो आहे पणजीपासून. आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे. रात्री छान अशी झोप झाली कारण खूप थकलो होतो प्रवास करून, मग बीच टाईम एन्जॉय करून जास्त हेक्टिक झालं होतं. बट स्टील आता रिलॅक्स करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. काही आज जे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. सो अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आपण पुढे जाणार आहोत. सो इंडियन नेव्हल एव्हिएशन म्युझियम जे आहे ते पणजीपासून ऑलमोस्ट 27 किलोमीटर्स आहे. ॲक्च्युली जेव्हा आम्ही सर्च करतो तेव्हा जे नियरबाय लोकेशन्स आहेत तिकडे ऑब्व्हियसली सगळेजण जातात अँड दे आर ऑलमोस्ट कॉमन स्पॉट्स टू एव्हरीवन. पण हे थोडंसं पणजीपासून थोडंसं लांब आहे. पण एव्हिएशनमध्ये थोडा इंटरेस्ट आहे किंवा ते मोठमोठे एअरक्राफ्ट बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे मी सर्वजण तिथे निघालो आहोत. हे पण एक चर्च खूप मस्त आहे. सो फायनली नेव्हल एव्हिएशन म्युझियम, प्राईड ऑफ गोवा. स्वागत करत आहे तुमचं प्रिया मॅडम. मला इथे बघूनच असं वाटतं इथे खूप वर्थ आहे येणं ॲक्च्युली. पण आय डोंट नो लोकांना इथे म्हणजे असं करून बीच बघणं, चर्चेस बघणं, फोर्ट्स तिथे जायला आवडतं. पण हे पण एक इंडियासाठी ॲसेट आहे जे आपण बघितलं पाहिजे. ज्यांना एव्हिएशनमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना एअरक्राफ्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, डिफरंट काइंड ऑफ एअरक्राफ्ट, त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली हे खूप हेल्पफुल आहे किंवा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो लेट्स गेट अ टूर ऑफ इट. बघूया कसं वाटतं आज जाऊन. ओके. ये नेव्हल एव्हिएशन म्युझियम. सो इथे आल्यावर असं जाणवलं की इथे अजिबात गर्दी नाही आहे आणि मला असं आधी वाटलेलं की तिकिटाला पण भरपूर अशी लाईन असेल कारण आम्ही पीक टाईमला आलो होतो. बट तसंही काही नव्हतं. ॲडल्टला 100 रुपीज तिकीट आहे, चाइल्डला 50 रुपीज तिकीट आहे आणि एक सर्व्हिसमॅनला हाफ ऑफ द तिकीट आहे. चाचा वाणी चाचा सो हे जे आहे ते एअरक्राफ्ट आहे ज्याचं नाव आहे सुपर कॉन्स्टलेशन आणि ह्याने सर्व्हिस दिलेली आहे टिल 1983. सो अशा प्रकारे आम्ही इन डेप्थ नॉलेज प्रत्येक एअरक्राफ्टचं दिलेलं आहे आणि त्याचा एक वेगळा सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत आणि लवकरच तो अपलोड देखील होईल. इथे जे म्युझियम दिसते त्या म्युझियममध्ये वेगवेगळे असे डिपार्टमेंट केले आहेत आणि त्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे असे नॉलेज आणि खूप वास्ट नॉलेज दिली आहे प्रत्येक एअरक्राफ्टची. हे एअरक्राफ्ट कुठे यूज झालं, कसं यूज झालं, इन नंबर ऑफ एअरक्राफ्ट्स आर देअर. सो हे सर्व नॉलेज गॅदर केल्यानंतर थोडंसं ओव्हरव्ह्यू घेतल्यानंतर आम्ही काढले काही फोटोज आणि वाजले होते ऑलमोस्ट दुपारचे 2-2:30 आणि आम्हाला परत पणजीला जायचं होतं कारण खूप अशी भूक लागली होती आणि पणजीमध्ये एक आनंद आश्रममधून हॉटेल आहे तिथे आम्ही गेलो. सो फायनली पोट भरून अगदी जेवलो आम्ही आनंद आश्रममध्ये. जसं मी तुम्हाला दाखवलं एकदम विंटेज रेस्टॉरंट आहे. असं वाटतं की खूप जुनं आहे, खानावळ टाईप आहे आणि थाळी सिस्टम एकदम परफेक्ट आहे. राईस आपण अनलिमिटेड घेऊ शकतो जर आपण थाळी घेतली आहे. जो ग्रेव्ही आहे रस्सा तो पण अनलिमिटेड घेऊ शकतो आणि रस्सा खूप टेस्टी होता. सो आम्ही अशा हॉटेलला शोधत होतो जिकडे आम्हाला गोवन फूड मिळेल शकता. चीप रेट आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे फूडची. आता आम्ही निघालो ओल्ड चर्चला जे की पणजीपासून आहे 11-12 किलोमीटरवर. सो आता वाजलेत संध्याकाळचे 4:30 आणि आम्ही पोचलो आहे बेसिलिका ऑफ बॉम जीसस चर्चच्या बाहेर. इकडे गाडी पार्क करून आम्ही आतमध्ये आलो, काही फोटोज काढले. चर्चच्या आतमध्ये देखील जाण्याची संधी मिळाली. जर त्यांची मास प्रेयर नसते तर त्यावेळेला तुम्ही अजून आतमध्ये जास्त वेळ स्पेंड करू शकता. सो आम्ही बऱ्यापैकी तिकडे टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही परत पोचलो पणजीमध्ये. पणजीमधून आमचं पायच निघत नव्हतं कारण पणजीमध्येच फिरण्यासारखं खूप काही होतं. सो आम्ही परत पणजीमध्ये आलो आणि इथे आलो आहे फाउंटेनस ह्या एका परिसरामध्ये जिकडे कलरफुल अशी घरं आहेत आणि हे एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे कारण अशी रंगीबिरंगी जी घरं आहेत ना ही ह्या शहराची किंवा ह्या परिसराची ब्युटी आहे. सो संध्याकाळ इकडे खूप चांगल्या पद्धतीने आम्ही स्पेंड केली.
सो फायनली फाउंटेनामध्ये छान असा टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही पोचलो डोनापावलाला. आधी मला असं फील होत होतं की डोनापावलाला सनसेटसाठी जावं, बट आणि त्यासाठी मला थोडंसं वाईट देखील वाटत होतं. बट ज्यावेळेला मी इथे आलो आणि ह्या ठिकाणी आल्यावर हा जो परिसर पाहिला, ही जी लाईटिंग पाहिली आणि हे जो डेकोरेशन पाहिलं, त्यानंतर मला वाटलं की मी राईट टाईमला इथे आलो आहे. कारण जर मी दिवसा आलो असतो किंवा सनसेटच्या टाईमला देखील आलो असतो तरी हा मला हा एक्सपिरियन्स मिळाला नसता. आणि सनसेट तर आपण कॅन्डोलिमला देखील एन्जॉय केला होता. सो हा एक डिफरंट एक्सपिरियन्स या ठिकाणी मला मिळाला. ह्या ठिकाणी आम्ही खूप वेळ असं बसून होतो. ऑलमोस्ट 1.5 तास आम्ही इथे स्पेंड केला आणि काही फोटोज देखील काढले. इथे पूर्ण आपण वरपर्यंत जाऊ शकतो, जिकडे वर काही स्टेअर केसेस आहेत आणि तिकडून देखील एक सुंदर असं जिथे कसिनो आहे ते देखील दिसतं. पणजी पूर्ण आपल्याला दिसतं, पणजीचा एरिया दिसतो. आणि अशा प्रकारे हा एक चांगला स्पॉट आहे. जर आपण फॅमिलीसोबत येत असाल किंवा जर आपण ॲज अ कपल गोव्याला येत असाल तर हा एक पॉईंट असा आहे, हा एक स्पॉट असा आहे जिकडे आपण खूप चांगला असा टाईम स्पेंड करू शकतो आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या बिलव्हडसोबत. सो फायनली इकडे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केल्यानंतर लागली होती रात्री भूक. ऑलमोस्ट 10-10:15 झाले होते. त्यामुळे चायनीज खाण्यासाठी आम्ही गेलो गोइंचिन हॉटेलला. आयडियली प्लॅन होता आनंदाश्रमलाच जायचं, बट सडन माइंड चेंज झाला आणि मग चायनीज खाण्यासाठी आम्ही गेलो गोइंचिनमध्ये. सो डिनरचा आनंद घेऊन आम्ही रात्री जेव्हा घरी पोचलो तेव्हा सुंदर असं रमणीय दृश्य बघायला मिळालं. सो दादा ज्या वेळेला रियाज करत होते, वाणी आधी दूर होती आणि जेव्हा त्यांचा रियाज ऐकून ती बाजूला येऊन बसली आणि शांतपणे बसून, न त्या तबला डग्याला हात लावता, न त्या तानपुऱ्याला हात लावता, शांतपणे बसून तो रियाज ऐकत होती. सो अशा प्रकारे आमचा सुंदर अशा वातावरणामध्ये, सुंदर अशा स्वरांमध्ये, सुरतालामध्ये हा जो डे 2 आहे हा समाप्त झाला. सो आपण नक्की भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे जे गायन आहे ह्या गायनाचा देखील आनंद प्राप्त करा. बाय, गुड नाईट.